कुपोषण व गरोदरचा मृत्यू म्हणताच मेळघाटाचे अत्यंत भयावह चित्र डोळ्यासमोर उभी राहतात। आधुनिक काळातही हे चित्र धुसर न पडता आणखी गर्द होत असल्याचे दिसून येत आहे। चिखलदरा तालुका वैद्यकीय सेवेअंतर्गत सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळा येथे गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली। गर्भवती महिला मांगली सुभाष बुसुम ही 8 महिन्याची गर्भवती होती। बोराळा उपकेंद्राअंतर्गत या महिलेची नोंद असता स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाचबोले, आरोग्य सेविका DS शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविकेच्या देखरेखीत गर्भवतीस देण्यात येत असलेल्या आरोग्य सेवा देणे सुरूच होते। दिनांक 16 जूनला अचानक तिला अस्वस्थ वाटायला लागले असता तिला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे औषधोपचार सुरू असताना नातेवाईकांनी घरी नेण्याचा आग्रह केल्याने व नातेवाईकांनी हट्ट धरून ठेवल्याने तिला सुटी देऊन दुसऱ्याच दिवशी घरी आणले असता रात्रीच्या दरम्यान तिची प्रकृती अधिकच बिघडली। घरी वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे सरतेशेवटी तिचा मृत्यू झाला। अलीकडे मेळघाटात भूमका बाबाच्या उपचाराची प्रथा वाढतच चालली आहे आणि याच अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनेक गर्भवती महिलांचे प्राण पणाला लागले असून याही प्रकरणात हाच प्रकार घडला असल्याची सर्वत्र चर्चा आहे। या प्रकरणी पत्रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज चौधरी यांनी ताफ्यासह बोराळा येथे पोहोचून घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे। या दरम्यान महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आल्याची माहिती आहे। यावेळी घटनास्थळी सलोना आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दाभाडे आपल्या पथकासह तर पत्रोड ठाणेदार हेड कॉन्स्टेबल हेमंत येरखडे, दीपक रेलकर, अमरलाल काजदेकर, महिला पोलीस कर्मचारी पुष्पा खडसे हजर होत्या। पंकज साबूसह नितेश दुबे, विदर्भ न्यूज, पत्रोड।